नमस्कार. आजचा भाग जर मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन केला तर अनिश म्हणजे स्वप्नाला थोड्याफार गोष्टी विचारायला जातो की काय आहे राजन हे ते, पण ती अक्षरशः त्याला मॅन्युप्युलेट करते आणि पूर्ण अगेन्स्ट करते राजनच्या विरुद्ध. आणि नंतर मामा डॉक्टरकडे जाऊन थोडंफार त्यांचं सजेशन घेऊन अनिशला घरामध्ये घेऊन जातात. पण अनिशचा काहीतरी भलताच प्लॅन असतो, त्याच्यामुळे तो घरी जातो. हे झालं आजच्या भागाचं शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन. आता वळूया पूर्ण भागाकडे. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे अनिश स्वप्नाला भेटतो तेव्हा तो म्हणतो मला तुला एक महत्त्वाची गोष्ट विचारायची आहे, म्हणजे तू राजनबरोबर काम करायची ना. तेव्हा ती मनातल्या मनात विचार करते याच्या मनात चाललं तरी काय आहे जे हा राजनबद्दल विचारतोय. तेव्हा तो विचारतो काय झालं, तू एवढी शांत का झाली. तेव्हा ती म्हणते सांग ना तुला काय ऐकून घ्यायचं आहे, मी तुला एक्सप्लेन करते. तेव्हा अनिश सांगायला लागतो मला ओव्हरऑल त्याची पर्सनॅलिटीबद्दल जाणून घ्यायचं आहे, म्हणजे तो लोकांशी कसा वागतो, त्याचा बिझनेस करण्याचा स्टाईल काय आहे आणि तो स्पेशली स्त्रियांशी कसं वागतो. तेव्हा ती विचारते तुला नेमकं बोलायचं काय आहे राजन सरांबद्दल, मला समजत नाही अनिश तुझ्या डोक्यात काय आहे. तेवढ्यात अनिश तिला तो व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये भैरवी त्याच्या मिठीमध्ये असते. तेव्हा तो विचारतो मला सांग हे सगळं तो जाणूबुजून करतोय की हे सगळं त्याचं प्लॅनिंग बिनिंग आहे की तो माणूस म्हणून चांगला आहे, तू तर त्याच्याबरोबर बिझनेस केला आहेस ना, मग तुला त्याच्याबद्दल जास्त आयडिया असेल. तेव्हा ती म्हणते आता तू एवढ्या डायरेक्टलीच विचारलं आहे तर मी तुला डायरेक्टली सांगते, खरं म्हणजे राजन माणूस आहे का जनावर हे सुद्धा मला समजत नाही. त्याने माझ्याशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता, पण मी त्याला काही भाव दिला नाही आणि त्याच्याचमुळे त्याने मला भरपूर वेळा वॉर्निंग दिली. मी वैतागून शेवट जॉब सोडला. तेव्हा अनिशला हे सगळं ऐकून तो विचारतो हे सगळं खरंच खरं आहे, तो एवढा खालच्या थराला जाऊ शकतो. तेव्हा ती म्हणते हो, तो खरंच एक नंबरचा नीच माणूस आहे आणि मला असं वाटते तो भैरवीलाही स्वतःच्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. हेच सांगायला तर मी भैरवीकडे आली होती, पण तिचं आणि माझा कॉन्टॅक्टच काही झाला नाही. तेव्हा अनिश म्हणतो पण तो एवढ्या वरच्या स्तराला असून तो असं कसं काय करू शकतो. तेव्हा ती म्हणते त्याच्याजवळ पॉवर आहे आणि तो त्या पॉवरचा वापर करतोय आणि हेच सगळं त्याचं चालू आहे. म्हणून तर मी तुला सांगते तुला भैरवीला आणि त्याला एकत्र काम करू देता कामा नये, नाहीतर गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. तेव्हा अनिश म्हणतो तू असं का बोलते, मला तर तो असं काही वाटलं नाही, म्हणजे हे सगळं थोडं किचकट वाटते ना. तेव्हा अनिश म्हणतो जाऊ दे, मी आता घरी जातो, माझं डोकं चालत नाही. तेव्हा ती म्हणते अनिश तू इथे आला आहेस, मग आता एक कॉफी तर घेऊन जा. तेव्हा अनिश म्हणतो ठीक आहे, मी एका अटीवरती कॉफी घेईल, आपण फ्रेंड्स. तेव्हा ती म्हणते हो आपण नक्कीच फ्रेंड्स आहोत. ते दोघं लगेच एक दुसऱ्याशी हात मिळवतात. स्वप्नाला हे सगळं करून खूप आनंद होत असतो की फायनली तिला जे पाहिजे ते मिळत आहे आणि तिला तसंही भैरवीचा बिझनेस बर्बादच करायचा होता म्हणून तिला आनंदच झालेला असतो. तर दुसरीकडे भैरवी इकडे चंदन आजोबा आणि मीनाला भेटायला गेलेले असतात. तेव्हा ती म्हणतात भैरवी मला सांग ना त्या राजन सुकटनकर यांचे किती आउटलेट आहेत, म्हणजे किती आउटलेटमध्ये आपल्याला मोदक पाठवायचे आहेत. तेव्हा भैरवी सांगते त्यांचे 30 आउटलेट आहेत आणि सगळ्यांमध्ये आपल्याला ते पाठवायला लागतील. तेव्हा मीना म्हणते ही तर खरंच खूप मोठी ऑर्डर असणार आहे, पण मोदकांचं कसं आहे माहिती का, ते जास्तीत जास्त 2 दिवस चांगले राहतात म्हणून आपल्याला जास्त क्वांटिटी बनवून चालणार नाही. पण मी तुला ऑप्शन देऊ शकते, जसं आपण खोबरं किसून ठेवू शकतो, त्याचं सारण बनवून ठेवू शकतो, तांदळाची पिठी करू शकतो, ज्याच्याने आपली कामं जरा सोपी होऊन जातील. तेव्हा भैरवी म्हणते बरोबर आहे, हे सगळं तर आपण करूच. तेवढ्यात ते विचारतात काय झालं पण तुला, तुझं आमच्या प्लॅनिंगकडे बिलकुल लक्ष नाही आहे, काही प्रॉब्लेम आहे का, घरचं सगळं ठीक आहे ना. तेव्हा भैरवी म्हणते हो बाबा सगळं ठीक आहे, थोडं मला याच गोष्टींचं टेन्शन आलं आहे. तेव्हा त्या विचारतात मला सांग म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित चालल्या आहेत ना, तुला भाऊजींचं काही टेन्शन आहे, घराचं काही टेन्शन आहे की इतर काही, आणि जर काही प्रॉब्लेम असेल ना बाळा तर आम्हाला सांग, आम्ही तुझे आई वडील आहोत, आम्ही तुझ्या प्रॉब्लेममध्ये नक्कीच तुझी पाठपुरावा करू, कारण की आम्हाला सुद्धा तुझी काळजी आहे. जरा भैरवी आमच्याशी बोल ग, आम्ही काही ना काही नक्कीच मार्ग काढू. तेव्हा भैरवी म्हणते आता मला जायला पाहिजे बाबा, नको हा सगळा विषय. तेव्हा ती म्हणते कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला खरं सांगू तर मला मुलांचं टेन्शन आलं आहे. आमच्या घरातल्या किचकिचीमुळे सगळ्याच गोष्टी खराब होत चालल्या आहेत आणि मुलांकडे लक्ष जेवढं पाहिजे तेवढं देता येत नाही. तेव्हा मीना आणि चंदनाजोबा म्हणतात मग एक काम कर ना, तू मुलांना आमच्याकडे सोडव, आम्हाला तर थोडा टाइमपास होऊन जाईल आणि मुलांचा सहवास आम्हाला आवडतो सुद्धा. तेव्हा भैरवी म्हणते प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही, दररोज त्यांना इथं सोडणं, त्यांचा अभ्यास बाकी सगळ्या गोष्टी खूप किचकट होऊ शकतात, म्हणून हे सगळं नाही होऊ शकत. तेव्हा ती म्हणते मग मी तुला एक आयडिया देऊ का, कारण की
मला असं वाटते मुलांवरती परिणाम होत असेल आणि तुमच्या भांडणाचा घरामध्ये सतत प्रॉब्लेम होत आहेत, त्याच्यामुळे मुलं थोडे बेसावत आणि अस्थिर होत असतील. मग तू त्यांना बोर्डिंगला टाकू शकते, कारण की तिथे त्यांचं शिक्षण आणि 4 गोष्टी चांगल्या सुद्धा शिकतील. तेव्हा ती म्हणते, पण असं मुलांना न विचारता डिसिजन घेणं मला योग्य वाटत नाही. एकदा मी सगळ्यांशी बोलून घेईन, त्यानंतर हा काय डिसिजन घ्यायचा आहे ते ठरवेल. थोड्या वेळानंतर इकडे मामा डॉक्टरकडे गेलेले असतात. तेव्हा डॉक्टर म्हणायला लागतात, आता तुमची प्रकृती खरंच खूप छान आहे आणि तुमची जखम आहे ती भरत सुद्धा चालली आहे. तुम्ही खाणंपिणं तर व्यवस्थित घेता ना? तेव्हा ते म्हणतात, हो सगळं व्यवस्थित सुरू आहे डॉक्टर, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा ते विचारतात, तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे आणि कोणी तुमच्या बरोबर का आलं नाही? तेव्हा ते म्हणतात, माझ्या घरामध्ये माझा मुलगा, सून, 2 नातवंड आहेत, म्हणजे पूर्ण घर भरलेलं आहे. माझी सून तर खरंच खूप कर्तव्यवान आहे आणि ती सगळंच काम खूप चांगल्या प्रकारे निभावते. खरंच माझं नशीब आहे की मला अशी सून मिळाली आहे. त्याचबरोबर जर माझ्या मुलाबद्दल बोललो ना, तर तो खरंच खूप मोठ्या पोस्टला कामाला आहे. तो आज माझ्याबरोबर येणार होता, पण त्याची कामं एवढी आहेत ना, म्हणून त्याला जमलं नाही. नेक्स्ट टाइम मी नक्की त्यांना घेऊन येईल. तेव्हा ते म्हणतात, एवढ्या जबाबदाऱ्या आता तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ नका. मला असं वाटते तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या तुमच्या मुलांवरती टाकायला पाहिजेत. तेव्हाच तर तुम्ही सगळ्या तणावातून बाहेर जाऊ शकता. मामांना त्यांचं बोलणं थोडंफार का होईना पटायला लागतं. तर दुसरीकडे स्वप्ना म्हणत असते, अनिश, आता आपण चांगले फ्रेंड झालो आहोत आणि मला असं वाटते जर आपण चांगले फ्रेंड आहोत तर आपल्याला सगळ्या गोष्टी नीट हँडल करायला पाहिजेत. आणि तुला भैरवीला या सगळ्यातून वाचवायचं असेल तर मी तुला एक गोष्ट सांगते, कधी कधी गोष्टी आपल्या हातात नसतात आणि कधी कधी आपल्या हातात असतात आणि आपण ते मुद्दाम सुद्धा करतोय. तेव्हा अनिश म्हणतो, खरंच तुला माझी किती काळजी आहे ना, या घरामध्ये मी एवढं सगळं करतोय पण कोणाला माझी काळजीच नाही. तेव्हा ती म्हणते, मला वाटलंच होतं अनिश तुझ्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे, तू वाईल्ड फोटोग्राफर आहेस ना, तुला तुझं टॅलेंट जपायला पाहिजे. असं आपल्या आउट ऑफ द बॉक्स करणारी लोकं ना मला फार आवडतात आणि आपल्याला एक दुसऱ्याबरोबर चान्स घ्यायला पाहिजे. तेव्हा अनिश तिचा हात झटकतो. ते बघता ती म्हणायला लागते, बरं झालं तू असं केलं, नाहीतर मला वाटलं तू राजनसारखाच माणूस आहेस आणि मुलींना वापर करण्यासाठी तू यूज करतो. हे ऐकल्यानंतर अनिश विचारतो, तुला नेमकं बोलायचं काय आहे? तेव्हा ती म्हणते, हे बघ मी तुला एक गोष्ट सांगते की आता जेव्हा मी कामाला होती ना, तेव्हा राजनने माझ्याबरोबर जवळीक, पण मी त्याला भाव देत नव्हती म्हणून शेवट त्याला माघार घ्यायला लागला. पण मला असं वाटते टाळी एका हाताने वाजत नसेल, याच्यामध्ये कुठे ना कुठे भैरवीचाही दोष असेल आणि भैरवीनेच त्याला ग्रीन सिग्नल दिला असेल. तेव्हा जाऊन तर तो पुढे सरसावला, कारण की मुलं जी असतात ना ती स्टेप बाय स्टेप काम करतात आणि मला असं वाटते असंच काहीतरी घडलं असेल. तू एकदा विचार कर ना. तेव्हा अनिशला आठवतं, बरोबर आहे, जेव्हा राजनिकता तिला घरी सोडवायला आला होता तेव्हा तो म्हणाला होता, एकदा तू या सगळ्याचा विचार कर, आणि त्यानंतर त्यांनी बाय सुद्धा केलं होतं. आणि आता हा व्हिडिओ हे सगळं त्याच्या डोक्यामध्ये फिरायला लागतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, हे सगळं दोन्ही बाजूने होत आहे. तेव्हा ती म्हणते, अनिश मी तुझी फ्रेंड आहे आणि आता आपल्यामध्ये एवढं काही फॉर्मल राहिलं नाही, म्हणून मला असं वाटते तुला या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करायला पाहिजे, नाहीतर सगळं त्या राजनच्या हातामध्ये निघून जाईल. दुसरीकडे मामा इकडे अनिश जिथे असतो तिथे आलेला असतो. तेव्हा ते म्हणतात, आज मला अनिशशी बोलायला पाहिजे आणि जे काही गोष्टी असतील ना ते सॉल्व्ह करून घेते. डॉक्टर जे बोलतात ते बरोबरच आहे. मला माझ्या कामाच्या जबाबदाऱ्या थोड्या माझ्या मुलांवरती टाकल्या ना तर मी खरंच टेन्शन फ्री होईल. भैरवी आणि मुलांची जबाबदारी जर त्याच्याकडे गेली तर सगळ्याच गोष्टी चांगल्या होऊ शकतात. मामा तिथेच बसून जातात. तेवढ्यात राधा आणि किशा तिथे येतात आणि म्हणतात, अनिश बाबूने काही खाल्लं असेल की नाही, आपल्याला त्याच्याकडे बघायला पाहिजे. तेवढ्यात ते बघतात की तिथे भाऊजी बसलेले आहेत, म्हणून ते विचार करतात, भाऊजी इथे आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा ते म्हणतात, हे त्याला घ्यायला आले नसतील ना. तेव्हा राधा म्हणतात, मला नाही वाटत अनिश बाबू जाईल, कारण की त्याचा खूप जास्त अपमान झालेला आहे. तर तेवढ्यात तिथे अनिश येतो आणि मामांना बघता तो तिथून निघून जायला लागलेला असतो. ते बघता मामा त्याला अडवतात आणि म्हणायला लागतात, अनिश थांब जरा. आता मला असं वाटते तुला आपल्या घरामध्ये वापस यायला पाहिजे. मी खरंच बाप म्हणून खूप थकलो आहे. तेव्हा तो म्हणतो, तुम्हीच तर मला घराबाहेर काढलं ना, मग आता तुमचं काय आहे? तेव्हा ते म्हणतात, तुला बापाचे शब्द आठवले, पण बापाची माया शिस्त हे का आठवत नाही आहे? अनिश, आता माझ्याकडून सगळं नाही पेललं जात आणि मला असं वाटते तुला घरची जबाबदारी घ्यायला पाहिजे. तू या घरचा कर्ता पुरुष आहे. भैरवी बघ ना कधी वनवन करते, आपल्या घरासाठी एवढी झटत असते, पण तूही याच्यामध्ये तिला हातभार लावला तर सगळं चांगलं
चांगलं होईल ना, आपल्या घराची गाडी रुळावरती येईल. जरा एकदा विचार कर आणि खरंच तुला आता जबाबदारी घ्यायला पाहिजे. तेव्हा अनिश म्हणतो, ठीक आहे, तुम्ही एवढं बोलताय ना, मी घरी यायला तयार आहे, चला आपण घरी जाऊ. तेव्हा मामा म्हणतात, ठीक आहे, तू पुढे जा, मला थोडं काम आहे, ते करून मी घरी येतो. मामा थोडे अडखळत त्यांच्या कामाला निघतात. पण अनिश हे सगळं करून खूप आनंदी झालेला असतो. तो त्याचे कपडे सगळे पॅक करतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती वेगळीच खुशी आलेली असते, कारण की त्याने आणि स्वप्नाने सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. तेव्हा स्वप्ना म्हणते, तू मला एक प्रॉमिस दे. तेव्हा तो विचारतो, काय प्रॉमिस पाहिजे तुला, सांग की. तेव्हा ती म्हणते, तू तुझ्या घरी जाणार आहे. तेव्हा अनिश म्हणतो, त्या घरामध्ये माझा सतत अपमान झाला आहे, मग त्या घरामध्ये मी का बरं जाऊ. तेव्हा ती म्हणते, अनिश तू आत्ता विचार कर, जर तू त्या घरामध्ये गेला नाही तर तुझं काहीच उरणार नाही आणि असं चार चौघामध्ये तुझी इज्जत जाते, ते काही बरोबर नाही आहे. मला असं वाटते त्या घरात जाऊन तुला तुझ्या वडिलांचा विश्वास जिंकायला पाहिजे आणि तेव्हाच तू राजन आणि भैरवीवरती नजर ठेवू शकते. काय माहिती हे सगळं भैरवीनेच प्लॅनिंग केलेलं असेल आणि राजन तिला साथ देत असेल तुला लांब करण्यासाठी. तेव्हा तो म्हणतो, असं कसं काय होऊ शकतं आणि हे वाटते एवढं सोपं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, मला तर डाऊट आहे, हे सगळं त्यांनीच केलं आहे. अनिश तू एकदा विचार कर, कारण की जर तू घराच्या आतमध्ये गेला तर तू त्यांच्या प्रत्येक मूववरती लक्ष ठेवशील आणि तुला जे पाहिजे ते साध्य करून घेऊ शकतोस आणि तेव्हाच तर तू तुझ्या वडिलांचा विश्वास सुद्धा जिंकू शकतो. हे सगळं झाल्यानंतर अनिशला खूप आनंद झालेला असतो की फायनली मी स्वप्नाचा ऐकून घरी जात आहे. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत भैरवी इकडे डायनिंग टेबलवरती सगळे बसलेले असतात. तेव्हा सांगायला लागते, मला असं वाटते जसं आपण संयमीला शिक्षणासाठी परदेशी पाठवलं तसंच मुलांच्याही चांगल्या शिक्षणासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे पंचगणीसारख्या एका ठिकाणी मला असं वाटते तिकडे बोर्डिंग आहे. मुलांना पुढच्या वर्षीपासून जर आपण तिथे टाकलं तर त्यांचं फ्युचर चांगलं होऊ शकतं. हे ऐकल्यानंतर मुलांच्या चेहऱ्याचा रंग उडून गेलेला असतो की माऊ असं कसं काय बोलू शकते आणि तिच्याकडे बघायला लागतो आणि मामा ही सगळ्या गोष्टींचा विचार करतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच भैरवी मुलांना बोर्डिंगला पाठवेल की नाही आणि अनिशने जो प्लॅनिंग केला आहे स्वप्नाबरोबर, खरंच ते सगळं जे चाललं आहे ते बरोबर आहे की चुकीचं, तुम्हाला